श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, आनंदाचा जाओ हीच मी स्वामींच्या बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आपण पाहणार आहोत स्वामी समर्थांची सेवा भक्ती कशी करावी याबद्दल सविस्तर आणि सोपी पारंपरिक माहिती. स्वामी समर्थांची सेवा कशी करावी म्हणजे स्वामी समर्थांची सेवा म्हणजे केवळ पूजा नव्हे तर मन, वचन आणि कर्माने त्यांचे स्मरण ठेवणे. सेवा 3 प्रकारे करता येते. एक म्हणजे घरातील प्रतिमेची किंवा मूर्तीची सेवा म्हणजे रोजची पूजा. स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. स्वामी समर्थांची प्रतिमा किंवा मूर्ती स्वच्छ पुसावी. दीप लावावा, तूप किंवा तेलाचा दीप लावावा, अगरबत्ती किंवा धूप दाखवावा, गंध, अक्षता, फुले अर्पण करावीत. स्वामी समर्थांचा नाम जप करा. ओम श्री स्वामी समर्थ हा नाम जप करावा. त्यानंतर जय जय रघुवीर समर्थ किंवा आल्या स्वामी समर्थ अशी आरती म्हणावी. स्वामी समर्थांचा मंत्र जप म्हणजे मुख्य मंत्र म्हणजे ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र 11, 21, 108 किंवा मग 1008 वेळा जपता येतो. सकाळी किंवा संध्याकाळी शांतपणे बसून जप करावा. मन एकाग्र ठेवण्याचा प्रयत्न करावा. शक्य असल्यास एकाच वेळी एकाच ठिकाणी रोज जप करणे अगदी उत्तम. जपासाठी रुद्राक्ष किंवा तुळशीची माळ वापरली तरी चालते. गुरुवारची विशेष सेवा म्हणजे स्वामी समर्थ हे दत्तावतार मानले जात असल्याने गुरुवार हा खास दिवस समजला जातो. काय करावे या दिवशी म्हणजे गुरुवारी काय नक्की करावे तर पिवळे फळ किंवा पिवळी नैवेद्य म्हणजे केळी, शेवई, खीर इत्यादी अर्पण करावे. दत्ताची आरती, स्वामी समर्थांची आरती म्हणावी. गरिबांना किंवा भुकेलेल्यांना अन्नदान करावे. अनंत शक्तीपीठ, मठ किंवा मग आश्रम सेवा इथे सेवा करता येते. देवळातील स्वच्छता, पंक्तीला बसलेल्यांना प्रसाद देणे, भंडारा, महाप्रसाद, सेवेतील सहभाग, गुरुचरित्र, स्वामीचरित्र पठण हेही करता येते. त्याचबरोबर स्वामी समर्थांचे चरित्र वाचन म्हणजे श्रीमद दत्त गुरुचरित्र, स्वामी समर्थांचे चरित्र किंवा मग स्वामी समर्थांचे उपदेश, वचनसार दररोज थोडेसे वाचन केले तरी मनाला शांती लाभते. सेवाभावाने समाजसेवा म्हणजे स्वामी समर्थांची मूलभूत तत्व म्हणजे मानवसेवा हीच माझी सेवा. त्यानुसार गरजू लोकांना मदत करणे, आजारी वृद्धांची सेवा, गरिबांना अन्न, औषधे, कपडे देणे, प्राण्यांना अन्न पाणी देणे ही सेवा सुद्धा उत्तम आहे. त्याचबरोबर उत्तम मानली जाते. त्यानंतर आंतरिक सेवा म्हणजे आत्मनामध्ये भक्ती वाढवणे, मनात अहंकार, राग, मत्सर कमी करणे, साधेपणा आणि स्वच्छता ठेवणे, सत्य, संयम आणि करुणा पाळणे, कोणालाही त्रास न देणे. महत्त्वाचे तत्व म्हणजे स्वामी समर्थांच्या सेवेत कडक नियम नाहीत. त्यांची शिकवण एकच आहे. भक्ताने मनापासून सेवा करावी. ते मनातील भक्ती पाहतात, बाहेरील दिखावा नाही. त्याचबरोबर स्वामी समर्थांचा एकच मंत्र रोज जो म्हणायचा आहे तो मंत्र सर्वात प्रभावी आणि सोपा आणि परंपरेने मान्य आहे. स्वामी समर्थांचा मुख्य मंत्र सर्वात सोपा आणि प्रभावी मंत्र म्हणजे ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र स्वामी समर्थांचे सार्वत्रिक नाम मानून सर्व भक्तांनी रोज जपावा असा मानला जातो. मंत्रांचे सविस्तर स्पष्टीकरण म्हणजे ओम सृष्टीचा मूलाधार ध्वनी, मन शांत करते, नकारात्मकता दूर करते. श्री म्हणजे लक्ष्मी, मंगलकारक ऊर्जा, जीवनात सौभाग्य, शांती आणि समाधान वाढवते. स्वामी समर्थ दत्तावतार श्री स्वामी समर्थ यांचे स्वरूप संकट निवारण, धैर्य, मानसिक स्थैर्य यांचे रक्षण देणारे नाम. हा मंत्र का म्हणावा तर मनातील शांती, चिंता कमी होते, घरातील शांतता प्रस्थापित होते. त्याचबरोबर कामात अडथळे येतात ते दूर होतात. मानसिक आणि आध्यात्मिक बल वाढते. नकारात्मकता ऊर्जा दूर होऊन सकारात्मकता ऊर्जा वाढते. स्वामींचे कृपाछत्र लाभते. हा जप नक्की कसा करावा तर दैनंदिन जप म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी स्वच्छ जागी शांत बसून 11, 21 किंवा 108 किंवा मग 1008 वेळा म्हणावा.
रुद्राक्ष किंवा तुळशी माळ तुम्ही यासाठी वापरू शकता. मनात म्हणणे व उच्चारून म्हणणे दोन्ही योग्य. चालताना, घरी बसताना किंवा काम करतानाही मनात जप करता येतो. गुरुवार विशेष जप म्हणजे गुरुवार हा दत्ताचा दिवस. या दिवशी 108 किंवा 1008 वेळा म्हणणे विशेष फलदायी. रोजचा साधा नियम म्हणजे 5 मिनिटे दीप लावा. ओम श्री स्वामी समर्थ हा 21 वेळा मंत्र म्हणा. शांत बसून 2 मिनिटे मन एकाग्र करा. शेवटी मनात नमस्कार करा. अतिशय प्रभावी जपाचा दुसरा पर्याय म्हणजे स्वामी समर्थ महाराज की जय हा उच्चार शक्तिदायी आणि सहज मनापासून येणारा आहे. त्यामुळे तुम्ही हा मंत्र रोज काम करताना आणि रोज दैनंदिन जीवनात तुम्ही हा मंत्र म्हणायचा आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.